यस सर येतोय ना आता आवाज? येतोय सर. हो येतोय सर. हा, तर आता हे लेबल, आपण लेबलचा उपयोग कसा करू शकतो हे ते एक ह्या फॉर लेबल मध्ये जो फॉर ॲट्रिब्यूट आहे त्याचा उपयोग करायचा आपल्याला. तो कसा करायचा तो आता तुम्हाला दाखवतो. ते आपण इनपुट टाईप आपल्याकडे एक रेडिओ बटन आहे बघा, चेक केला तुम्हाला सांगितलं होतं बघा, आठवत आहे का? चेक बॉक्स आणि रेडिओ बटन. ओके, तसाच प्रकारचा त्याचाच उपयोग करायचा आहे. आता आपण एक इनपुट घेऊ, टाइप इज इक्वल टू काय टाकतो, एक सेकंड. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण एक इनपुट टाइप इज इक्वल टू काय टाकला होता, रेडिओ. त्याचा कशासाठी उपयोग सांगितलं होतं तुम्हाला, आठवतंय कोणाला? आणि नेक्स्ट अजून एक चेक करू आपण. ते पी टाकू आपण थोडस त्याला टेम्पररी. ओके, सफिशियंट. आता मला एक मेल साठी जेंडर साठी चेक करायचं आहे मला, आणि एक फिमेल साठी. ओके, त्याचा आउटपुट आपण चेक करू. आपण ओपन केलेलं आहे. ठीक आहे, मी ज्यावेळेस सर्कल वरती क्लिक करेल त्यावेळेसच ते क्लिक व्हायला, अदरवाईज नाही होणार. ह्या मेल किंवा फिमेल वरती ह्या टेक्स्ट वरती ज्यावेळेस मी लेबल वरती क्लिक करतोय त्यावेळेस ते सर्कल फिल होत नाहीत. ज्यावेळेस मी सर्कल वरती प्रॉपर घेऊन जाऊन क्लिक करतोय त्यावेळेस ते फिल होतात. ठीक आहे, तर इथे त्या फॉरचा उपयोग करून कसा आपण त्याला फिल करू शकतो हे दाखवून देतो. त्यासाठी आपल्याला इथे एक आयडी घ्यावा लागेल. ठीक आहे, तर आयडी काय घेऊ आपल्याला, ते जेंडरच आहे म्हणून मी मेल टाकतो. ठीक आहे, मेल नावाचा आयडी घेतला आणि हाच आयडी मी हा फॉर्म मध्ये इथे केला. ओके, सिमिलर इथे पण एक आयडी घेऊ आपण, ईमेल. ओके, नेक्स्ट कॉपी, कंट्रोल व्ही. ओके, नाव चेक. आता होते नाव टेक्स्ट वरती क्लिक केलं तरी फिल होतात ते. हॅलो, यस सर. ओके, हो सर, येस सर. असं बोलत जा कोणतं एक जण तर म्हणजे मला होते. ठीक आहे, तर ह्याचा उपयोग ह्यासाठी आहे, ह्या फॉरचा. ठीक आहे सर, ते इनपुट टाइप रेडिओचा काय यूज आहे? इनपुट टाइप कोणाचा क्वेश्चन आहे? कदम, कोणाचा? कदम. ओके, आय थिंक कदम होता तुम्ही त्यावेळेस, मी ज्यावेळेस तुम्हाला इनपुटचे टाइप सांगितले होते त्यावेळेस. ठीक आहे, तरी आपण तास सांगून देऊया ते बिदा. ठीक आहे, आता मला ही फॉर काढून टाकू, इथे गरज नाही याची. माझ्याकडे एक फॉर्म आहे कोणता तर, तिथे माझं नेम आहे सुरुवातीला. मग मला इनपुट टाइप इज इक्वल टू तिथे काय ठेवावं लागेल, टेक्स्ट. फॉर्म भरतोय म्हणजे नाव नेम आहे ना तुमचं, नेम फिल करायचं आहे ना त्याच्यामध्ये. मग इनपुट मध्ये मी टाइप काय ठेवला, टाइप इज इक्वल टू टेक्स्ट, त्याचा प्लेस होल्डर नेम. ओके, यस. आला काय नेम, त्याच्या पुढे हा सिमिलर. 2-4 आहेत तेवढं सांगतो. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल पाहिजे असेल.
इथे पण टाईप इज इक्वल टू त्यानंतर प्लेस होल्डर मध्ये काय टाकावं लागेल मला? आयडी. इथं काही गरज नाही. ठीक आला. हो सर. तसाच एक प्रकार तुम्हाला अजून सांगितला होता मी पासवर्ड साठी सेम आहे. तर इथं मला टाईप इज इक्वल टू काय ठेवावं लागेल? पासवर्ड. पासवर्ड सिंपल. पासवर्ड वर पण पासवर्ड. इथे मी पासवर्ड टाकला तर तो ऑटोमॅटिक डॉट मध्ये घेतो. इथे आता ज्यावेळेस आपण प्रॉपर फॉर्म बनवू त्यावेळेस जर तुम्ही असा काय टाकला टेक्स्ट आणि त्याच्या सबमिट वरती क्लिक केला तर इथे ऑटोमॅटिक तुम्हाला तो एरर शो होईल. फिल द प्रॉपर ईमेल आयडी म्हणून तुमचा देते तर तुम्हाला असं काय तर टाकून @ टाकून मग .com टाकावंच लागेल. त्यावेळेसच तो ऍक्सेप्ट करेल, अदरवाईज नाही करणार. नेक्स्ट आहे पासवर्ड झाला. कलर आहे काय? कलरचं एक चेक करू आपण. कलर काय होतं? मला कलर फिल करायचे असेल एखादी तिथून कलर युजरला कलर चूज करून क्लिक करून तो त्याला सबमिटला द्यायचा असेल मग ते डेव्हलपर काय करतात? तिथे व्हॅल्यू वगैरे ऍड करतात ते त्याची आणि त्या व्हॅल्यूला तो कलेक्ट करून ते सेंड करतात. डेव्हलपर लोक करतात. ज्यावेळेस तुम्ही ॲज अ अँग्युलर डेव्हलपर होताल त्यावेळेस ह्या गोष्टी तुम्हाला स्वतः कराव्या लागतील. त्यावेळेस जावास्क्रिप्ट मध्ये पण स्वतः करावं लागतं. तर आपण आता सध्याला चेक करू की त्याची कलर कसा HTML मध्ये प्लेस केला जातो. ठीक आहे. टाईप इज इक्वल टू काय टाकायचा हो मी इथे? कलर. याला प्लेस होल्डर राहणार नाही. and not check. इथे कलर दिसते बघा तुम्हाला. हो सर. हो सर. इथे इथून तुम्ही कोणताही कलर पिक करू शकता. चूज का RGB फॉर्मॅट मध्ये येऊन जाईल तो कलर. जो काही कलर पाहिजे तुम्हाला तो. हो सर. येस. युजरला द्यायचा असेल तर देन नेक्स्ट आहे आपण अजून कधी बघू कोणती आहे आपण चेक करू. सिमिलर रेंज आहे, डेट आहे. तुम्हाला गेल्या वेळेस सांगितल्या होत्या मी. आपण एक रेंज चेक करू लास्ट. रेंज साठी वापरतो. देन नेक्स्ट आणि रेडिओ बटन हा कशासाठी आहे? जेंडर वगैरे साठी. हा सर्कल जेंडर वगैरे क्लिक करण्यासाठी. ओके. तसाच प्रकार एक आहे इथे टाइप इक्वल टू आपण काय टाकावं लागेल? चेकबॉक्स. आयडी आपण त्याला देऊ. कॉपी
तर त्या आपण ज्यावेळेस इथे जे काही तुम्ही समजा एखादी आपण सब्जेक्टचं नाव देऊ इथे मॅथ, मी मॅथ वरती ह्या टेक्स्ट वरती क्लिक केलं त्यावेळेस तो चेकबॉक्स फिल व्हायला. हो त्या फॉर आणि आयडीचा उपयोग करून असं fill करू शकतो. ओके रेडिओ झाला, चेकबॉक्स झाला, एक त्याला टेक्स्ट, Range. ईमेल, पासवर्ड, कलर, रेंज, आणि तुम्हाला आधी सांगितलेले आहेत मंथ, वीक, टाइम सांगितलेले आहे. हे हो सर्व टाक. हो That's it. ठीक आहे, ह्याच्यात काही कुणाला अजून काय नाही, एकदम इझी सिंपल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही का? सर सुरुवातीपासून करा ना, थोडं लाईट गेली होती. आय थिंक पूजा तुम्ही होता त्यावेळेस. नाही सर, होते मध्येच लाईट गेली होती परत त्याच्यामुळे. सुरुवातीला घेतलेला होता ना त्यावेळेस. हा, तरी थोडस एक्सप्लेन करा ना प्लीज. ठीक आहे. लेबल घेतला, लेबल मध्ये आपण एक जो काही लेबल आपल्याला द्यायचं त्यासाठी मेल, फिमेल वगैरे जेंडरसाठी ते लेबल वापरला ते. त्याच्यामध्ये फॉर आय ॲट्रिब्यूट केलेला आहे. त्याच्या पुढे इनपुट टाईप इज इक्वल टू आपण रेडिओ टाईप इज इक्वल टू रेडिओ ठेवला, आणि इथे एक आयडी घेतला मेल नावाचा, आणि तोच आयडी आपण इथं फॉर्म मध्ये पेस्ट केला. आणि ज्यावेळेस तो फॉरचा उपयोग कशासाठी आहे, मी ज्यावेळेस टेक्स्ट वरती क्लिक करेल त्यावेळेस तो सर्कल फिल होईल. अदरवाईज आधी काय होतं, तो फक्त मला इथे सर्कल वरती प्रॉपर मला क्लिक करावं लागायचं, त्यावेळेस तो फिल व्हायचा. सिमिलर थिंग इथं तुम्हाला चेक बॉक्स सोबत होईल. इथं कन्सेप्ट क्लिअर झाली. हो सर. येस सर. नेक्स्ट आपण घेतला, आपण फॉर्म भरता होता तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला नेम, सर नेम वगैरे विचारलं जातं. ऑनलाईन भरताना तुम्हाला नेम असतो, त्याच्या पुढे एक इनपुट टाईप इज इक्वल टू काय आपला टेक्स्ट आहे. नेम मध्ये काय राहणार आहेत का नंबर वगैरे, टेक्स्ट असणार आहे. म्हणून टाईप इज इक्वल टू आपण काय केलं, टेक्स्ट टाकला. आणि प्लेस होल्डर कशासाठी आहे, तो इनपुटच्या मध्ये दिसतो, ब्लर मध्ये दिसतो बघा, ते असं त्याला आपण रिमूव्ह नाही करू शकत, तो झाला प्लेस होल्डर. ठीक आहे, नेम मध्ये आपला टाईप इज इक्वल टू काय टेक्स्ट आहे. सिमिलर आपण इथे ईमेल यूज केला, इथे जर टाईप इज इक्वल टू तुम्ही ईमेल टाकला, आणि ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर फॉर्म मध्ये घेताल ते स्ट्रक्चर, आणि इथे ईमेलच्या ठिकाणी जर तुम्ही कोणत्या दुसऱ्या गोष्टी टाकल्या, नंबर वगैरे, आणि @.com नाही टाकलं तर तो इथे तुम्हाला व्हॅलिडेशन म्हणजे एरर दाखवून देईल. ओके, नेक्स्ट पासवर्ड. लेबल मध्ये पासवर्ड ठेवला आपण, आणि टाईप इज इक्वल टू पासवर्ड प्लेस होल्डर पासवर्डच ठेवला. ठीक आहे, इथं दिसतंय. ज्यावेळेस पासवर्ड टाकाल त्यावेळेस ऑटोमॅटिक तो डॉट दाखवेल. नेक्स्ट आहे, आपल्याला कुठे एखाद्या युजरला काही कंडिशन आली की युजरला कलर चूज करायचा, तू स्वतःच कलर चूज करून तिथे प्लेस करायचं, एखादी प्रोजेक्ट असेल असं तुमच्याकडे, तर त्यासाठी तिथे एक तुम्ही असा इनपुट टाईप इज इक्वल टू कलर टाकून द्यायचा, जेणेकरून तो युजर स्वतःच इथून कलर चूज करेल, जो काही त्याला कलर पाहिजे. देन पुन्हा आहे रेंज. रेंज कशासाठी, तुम्हाला एखादी व्हॅल्यू वगैरे दाखवायची, ही अप टू दिस रेंज टू दिस रेंज, त्यावेळेस ही यूज केलं जातं. आता हे बेसिक मध्ये आहे, इथंच लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही डेव्हलपर बनता, आपलं अँग्युलर वगैरे काम करता, त्यावेळेस त्या गोष्टी शिकायच्या. इथे काय प्रॉब्लेम इथे नाही ना आता? नाही. ओके. तर ते PR कशासाठी असतं? बिया लाईन मध्ये BR HR वगैरे माहिती नाहीत का? नाही BR सर. म्हणजे डायरेक्ट लाईन आणि HR म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल. ठीक आहे, नव्हते का तुम्ही शशिकांत? सर मी झालं विचारलं. वाटतं.
मी विचारलं सर नितीश. मी BR काढले. मला 2 लाईन ब्रेक करायचे. आता हे सगळे माझे एका लाईन मध्ये आले. हा. आता मला हे फिमेल पासून जो मॅथ वाला आहे ना तो खाली टाकायचा आहे. तर मला इथे BR लिहावं लागेल. कुठे? फिमेलच्या समोर. एक टाकला तर 1 लाईनचा पडतो. आता मला थोडासा गॅप पाहिजे होता. पण हे प्रॉप यूज नाही करायचं बरं का प्रोजेक्ट मध्ये. क्वचित ठिकाणी यूज केलं जातं. हे आता आपल्याला शिकतोय म्हणून मी आता 2 झाले का. हे रेअर ठिकाणी यूज केलं जातं. यूज करायचं. आणि सिमिलर थिंग अशीच आहे एक HR चं काय होईल? हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल. ठीक आहे. हे आता लाईन मध्ये आले. मला काय करायचंय? नेमच्या नंतरच्या दोन्ही हे जे इनपुट आहेत ते मला लाईन ह्या नेमच्या अंडरलाईन पाहिजे, ह्याच्या आपला पाहिजे, ईमेल आणि पासवर्डचा. तर मी तिथे HR चा टाईप करून टाकून देतो. इथे टाकू HR. लाईन आली का? येस सर. आणि ह्याचा उपयोग कसाही कुठेही नाही करायचा. तो ज्यावेळेस तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करताल तर ते तुमच्या ऑटोमॅटिक तुम्हाला सेन्स होईल की ही प्रॉपर्टी किती यूज व्हायला पाहिजे. त्यावेळेस तुम्ही यूज करायची. अदरवाईज कुठेच यूज नाही करायची. तुम्हाला येऊन जायचं लगेच आपल्या डेव्हलप होऊन जाते आपला. तर हे झाल्या काही फॉर्मच्या प्रॉपर्टी चेक केल्या आपण. टाईप वगैरे चेक केलं. आता आपण फॉर्म बघू. त्यासाठी फॉर्म टाईप सिलेक्टर आहे आपल्याकडे. त्यामध्ये मला आता सुरुवातीला मला एक फॉर्म बनवायचा कॉलेजला. तर त्या स्टुडंटचा मला नेम द्यावा लागेल. तर नेम कशा मध्ये देऊ मी? सिंपल त्यानंतर त्याच्या समोरच आपण इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट and placeholder काय आपला नेम. नेम. आता मी इथे काय करतो? BR चा उपयोग करतो आणि तुम्हाला हा टास्क देतो. तुम्हाला CSS झालेली आहे. असं नाही की तुम्हाला जमणारच नाही. करून नेक्स्ट मला काय पाहिजे हो? पण ते सरनेम वगैरे टाकू नये जास्त. काय आपण जाऊ पासवर्ड. टाइप इज इक्वल टू पासवर्ड. पासवर्ड. प्लेसहोल्डर पासवर्ड. आधी मेल ID टाकतात सगळं. टाइप इज इक्वल टू ईमेल. फोल्डर इज इक्वल टू ईमेल. स्पेसिंग करतो. हे मी काढले सगळे BR. चेक करू आपण. हे एका लाईनीत येते. येस. तर तुम्हाला टास्क आहे आताच लक्षात ठेवा की तुम्हाला BR आणि HR चा उपयोग नाही करायचा. आणि तो फॉर्म असा यायला पाहिजे एका खाली. ओके.
आणि आपण एक फॉर्मला विड्थ वगैरे देऊ आधी सर त्याला आणि तो सेंटर मध्ये आणून देऊ. विड्थ दिली मी त्याला 700. हाईट ऑटोमॅटिक आणि मला सेंटरला आणायचं मार्जिन 0 आला 700 म्हणजे इथे कुठं त्रास होऊ शकतो तो. येस सर. त्याला बॉर्डर पण चेक करू आपण. अजून एक प्रॉपर्टी आहे ती नंतर सांगतो बॉर्डर ब्लॅक ठीक आहे असं. पॅडिंग देतो त्याला पॅडिंग देऊ त्याला देऊ आपण ठीक आहे. कलर पण मी डीडी टाकला ब्लॅक थोडा हे दिसत होता. त्यानंतर नेक्स्ट काय असू शकतो आता माझा स्टुडंटचा फॉर्म भरतोय आपण. नेम झाला, ईमेल झाला, पासवर्ड झाला. सब्जेक्ट. सब्जेक्ट जेंडर वगैरे टाकायला लागेल ना. हो सर. तर मी इथे लेबल फॉर्टची गरज नाही आता सध्या. गरज नाही पडणार असा टाकू. समोर पण मला एक काय लिहावं लागेल आता अजून एक लेबल टाकून मेल किंवा फिमेल. and next type is equal to radio. Okay. रेडिओला वगैरे प्लेस होल्डर वगैरे येत नाही आणि त्याला तुम्ही जर कलर वगैरे द्यायचा म्हणला तरी त्याला बसत नाही. रेडिओ बटन आहे चेक बॉक्सला त्याला तुम्ही शॅडो तर देऊ शकता. शॅडो मध्ये कलर वगैरे देऊ शकता. बाकी प्रॉपर्टी बॅकग्राऊंड वगैरे त्याला अप्लाय होऊ शकतो. नेक्स्ट आपण चेक करू लेबल. इनपुट टाइप मी एक आधी सिंपल लेबल घेतला त्याच्यामध्ये जेंडर टाकला. त्यानंतर अजून एक लेबल घेतला तिथे मेल आणि त्याचा लगेच इनपुट टाइप कोणता आहे रेडिओ आणि त्यानंतर पुन्हा अजून एक फिमेल साठी लेबल घेतला. त्यानंतर इनपुट टाइप रेडिओ. सर जेंडरच्या समोर सर कॉलम कसा घेतला? कॉलम कशासाठी Result डिझाईन केल्यासारखं पार्ट आहे ते दाखवण्यासाठी करा. ठीक आहे दाखवतो ते आपण चेक करू. आता मी मेल आणि जेंडर मध्ये मला काही कळतच नाही ना डिफरन्शिएट करू शकत नाही.
आपण इज इक्वल टू हम्म. किंवा कोलन त्याच्यामध्ये एक हॉरिझॉन्टल लाईन असते बघा, आपण लिहिताना टेक्स्टबुक मध्ये चेक केला असेल. हो सर. हा हो सर. तेच प्रकार मी इथं वापरत होतो असं. आता दिसतंय व्यवस्थित? हो सर. येस. त्यासाठी टाकलं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण तर्क लावायला आता शिकायचं, म्हणजे पुढे चालून त्याची कॅपॅसिटी वाढते, मग आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला शकतो. नेक्स्ट आता हे तर झाले आपले. नेक्स्ट काय हो? आयडी नंबर, सीट नंबर, मोबाईल नंबर. नाही ते नाही टाकायचं आपल्याला. आपण नेम टाकला, आता आपण चेक बॉक्स, एक स्टुडंटचा फॉर्म भरतोय आपण, तर चेक बॉक्स मध्ये आपण त्याचे सब्जेक्ट वगैरे दाखवू त्याला. लेबल मॅथ दाखवू, टाईप ठीक आहे. नेक्स्ट अजून एक लेबल घेतला आपण, फिजिक्स का शॉर्ट मध्ये, टाइप इज इक्वल टू नेक्स्ट अजून एक ऍटलिस्ट 3 तर सब्जेक्ट घेऊ आपण. झाला. मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री. तर ते एकमेकाला चिपकून आले. हा स्पेस. CSS ने करावं लागेल. आधी आपण स्ट्रक्चर बनवू. तुम्हाला सिंपल स्ट्रक्चर दाखवते, ते थोडंसं आपण स्पेस करू आणि तुम्हाला 1-2-3 फॉर्मची टाईप करायला सांगाल. त्यानंतर आपण इथे टाकू या पर्सेंटेज PVC. त्याची काही गरज नाही. subject डिस्क्रिप्शन तुम्ही सब्जेक्ट, आता तुम्ही स्टुडंट आहे, तुम्ही फॉर्म भरताय, नेम दिला, ईमेल आयडी दिला, पासवर्ड टाकला, जेंडर चूज केला, तुमचे सब्जेक्ट टाकले. अजून एक सब्जेक्ट टाकू आपण, 3 होऊन जातात. टाकू आपण लेवल, ऍटलिस्ट 3 तर सब्जेक्ट यूज करावं लागतील. इक्वल टू हे झाले 4. डिस्क्रिप्शन टाकू. हा ते यू 1 बाय 1. आता तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरता, तुम्हाला सेंट्रलचा जर ऑप्शन द्यायचा असेल तर तुम्हाला तिथे एक ड्रॉप डाऊन वगैरे असं टाईप करत दिसेल ते बघा, किंवा तिथे तुम्हाला हार्ड कोडेड टाईप करायला लागतात. शक्यतो ऑप्शन दिलेले असतात त्यांनी. Yes. तर आपण इथे सिलेक्ट टाकू. आता हे नेम आहे वगैरे आता त्याचा विचार करू नका, काही नाही. आणि आयडीचा तुम्हाला माहिती आहे. आता जसं आपण त्या आयडीचा उपयोग केला तसाच कुठं पण यूज करू शकतो. सध्याला सिलेक्ट हा टाईप सिलेक्टर घ्यायचा, त्यामध्ये ऑप्शन नावाचा ऑप्शन, आणि ह्या व्हॅल्यू जे आहेत ते डेव्हलपर लोक यूज करतात हॅशचा उपयोग करून. आता मी इथे टाकला ऑप्शन, माझं पुणे सेंटर द्यायचं मला. ठीक आहे, लातूर.
आणि ह्या व्हॅल्यूचा उपयोग ते डेव्हलपरला होतो किंवा ऍज तुम्ही ज्यावेळेस अँगुलर वर वगैरे काम करतात त्यावेळेस त्यांचा उपयोग ह्या व्हॅल्यूचा उपयोग होतो. इथे हॅशचा उपयोग करून पुणे वगैरे टाकायचं. मग ही व्हॅल्यू तुम्हाला ती जिथं सेव्ह करायची त्या ठिकाणी सेव्ह करू शकतो. तर आता ह्या व्हॅल्यूचा आपण विचार करू नका. ठीक आहे, चेक करू आपण. इथं आलं बघा. त्याला CSS ने थोडंसं तुम्ही स्टाईल वगैरे करून इथपर्यंत पण देऊ शकता. हा त्याला आतलं पॅडिंग वगैरे देऊन थोडंसं व्यवस्थित करायचं. त्यानंतर आहे आपल्याकडे उपयोग नाही करत सांगून. तर इथे आपण एक घेऊ लेबल. लेबल मध्ये आपण बाईकचं टाकू. नेक्स्ट त्याच्या खाली आपण एक इनपुट टाइप इज टेक्स्ट जाऊन. नेक्स्ट त्याच्या खाली डेटा लिस्ट आहे. ते तुम्ही यूज नाही करत, माहिती राहावं तुम्हाला म्हणून सांगतो. आणि इथे ऑप्शन यूज करताना एकच ऑप्शन टाकायचं. क्लोज नाही करायचं, सेल्फ क्लोज करायचं. सेल्फ क्लोज युजली हाच मॅक्झिमम यूज केला जातो. हॅलो, येस सर. पण हे डेटा लिस्ट काय कोणी तुम्हाला क्वेश्चन केला इंटरव्ह्यू मध्ये तर इथं गडबडायला नकोय. तुम्ही इथं ऑप्शन आपण ओपन क्लोज टॅग केलाय, पण इथे ऑप्शन काय सेल्फ क्लोजिंग आहे. लक्षात घ्या डेटा लिस्ट मध्ये काय डिफरन्स आहे आणि इथल्या सिलेक्ट लिस्ट मध्ये काय. डेटा लिस्ट मध्ये ओपन टॅग हे सब टॅग असतात. ओपन आणि क्लोज झाला, आपले सेल्फ क्लोजिंग आहे आणि इथे ओपन क्लोज झाला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे मी याचे 2-3 व्हॅल्यू टाकतो जास्त. मी बाईक हिरोची एक देतो, TVS ची एक देतो. चेक करायचं काही आहे का. आता इथे काय दिसतंय तुम्हाला एक इनपुट दिसते, पण मी इथं हिरो वगैरे टाकल्यावर काही ते दिसत नाही बघा खाली त्याची लिस्ट. त्याला ऑटो सजेशन साठी देण्यासाठी इथे येत होते. तर त्यासाठी आपल्याला इथे थोडस त्याच्या आयडीचा उपयोग करून इथे थोडं आपल्याला यूज करावा लागेल लिस्ट मध्ये. तर इथे मी डेटा लिस्ट मध्ये एक आयडी घेतो. ओके, आणि बाईक बाईक्स नावाचा आयडी घेतो. बाईक लिस्ट करू हे तुम्हाला कळलं. हा डेटा लिस्ट मध्ये मी एक आयडी टाकलाय. तोच आयडी मी इथे काय करणार इनपुट मध्ये
इथे लिस्ट टाकायचं आणि तो आयडी इथे पेस्ट करायचा. नाव चेक करू. आला इथे सर्व ड्रॉपडाऊन पण आला बघा तो ऑटोमॅटिक असल्याने. क्लिक केलं त्याच्या जे काही ऑप्शन होते ते आले. मी इथे टाकला हिरो नाव टाकलं तर तो हिरोच वाला दिसेल. टीव्हीएस टाकलं टीव्हीएस त्यासाठी ते क्वचित ठिकाणी यूज केलं जातं. आणि हा आपला रेग्युलर, हा तर विसरायचाच नाही. पण हा विचारला तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे आपण तुम्हाला एखादी डॉक्युमेंट्स तुम्हाला डाउनलोड सबमिट करायला सांगतात बघा. तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस एकदम फॉर्म भरतात. अपलोड कर. 12वीचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते जर तुम्हाला अपलोड करायला सांगितले ऑनलाईन, त्यासाठी एक ऑप्शन असतो आपल्याकडे लेबल. त्यामध्ये मी इथे नेमका तो फाईल टाइप इज इक्वल टू इनपुट टाइप. काय टाकावं गेलो सिंपल फाईल. काही दुसरं टाकायची गरज नाही. त्यांना चेक हे आलं तुम्हाला. तुमच्या विंडोला घेऊन जातो लोकलच्या, जिथे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही इथे ओपन करायचे आणि सबमिट करून टाकायचे. डेव्हलपर लोक त्या ॲज अ ते ऑटोमॅटिक केलेलं असतं. जिथं स्टोअर व्हायचं तिथे स्टोअर होऊन जातं. तिथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम? नाही सर. सर आपण त्या ऑप्शनच्या वेळेला आपण सिलेक्ट मध्ये पण टाकू शकतो ना आपण? कोण विचारते? काय ऑप्शनच्या व्हॅल्यूला सिलेक्ट मध्ये जे घेतले आपण लोकेशन घेतले पुणे लातूर, आपण त्या ऑप्शन मध्ये पण टाकू शकतो का? ऑप्शन मध्येच येत नाही. सिलेक्ट मध्ये सिलेक्ट मध्ये येते. हा इथे नाही बरं का, इथे नाही. हा हे नाही. इथं जर करायचं असेल तुम्हाला एखादी ड्यू होते त्याला रॅप करून टाकावं लागेल. इथे नाही. काय क्वेश्चन अजून एकदा? नाही सर, माझा क्वेश्चन असा होता की आपण तुम्ही मगाशी ऑप्शन मध्ये टाकलं होतं की ऑप्शन व्हॅल्यू पण टाकला तुम्हाला त्यावेळेस अगोदर. हा ह्या इथे value. आपण तिथं पण टाईप करू शकतो का ते? हा ते व्हॅल्यू इथे टाकावंच लागतील ना. ते डेव्हलपर लोकांना द्यावं लागतील ते व्हॅल्यू टाकून. तर त्यावेळेसच ते व्हॅल्यू तुम्ही कुठलं लोकेशन चूज केलंय ते त्यांना कसं कळणार? ते डायनामिक करून ठेवतात. त्यावर सर्व गोष्टी ज्या होतात त्यावेळेस ते डायनामिक होतात. तुम्ही ते प्रोग्रामिंग कशी लिहिलेली असते त्यावेळेस तुम्ही हा जर मी तिथं ऑप्शन लातूर सिलेक्ट केला तरी त्या व्हॅल्यू जी असते ना ऍजचा उपयोग करून जे काही टाकले तुम्ही असं लातूर वगैरे, तर ह्या आयडी ह्याचा हॅशचा उपयोग करून ते तिथे घेऊन जातात डायनामिक गोष्टी. हे आताच विचार करायचा नाही, नंतर काढून टाकले ना मी ह्याचं इथलं. ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे का दुसरं इथे ऑप्शनचं? इथं जसं आपण आता व्हॅल्यूचा उपयोग केला तसाच इथं पण झालं का? कन्फ्युजन दूर का आहे अजून? नाही सर, क्लिअर झालं. हा क्लिअर झालं सर. त्यानंतर आपल्याला एक सेकंड
सॉरी ठीक आहे. त्यानंतर तुम्ही असे एखादी फॉर्म बघितले असेल की तुम्हाला अभिप्राय मागितला असेल ऑनलाईन, की तुमचं मत इथे काय ते नोंदवा असेल त्या त्यासाठी एक हे आहे आपल्याकडे ते आहे टेक्स्ट हेड. हे नेम वगैरे आता सूचित करू नका, आयडी वगैरे याला रिमूव्ह करतो. ठीक आहे. आणि हे कॉल्स आणि रोजचं सांगतो त्याला. ठीक आहे. तिथे तुम्हाला काही अभिप्राय नोंदवण्यासाठी हे असं तुम्ही काही इथं तुमचा अभिप्राय नोंदवू आणि त्याला नेक्स्ट तुम्ही असा वाढू पण शकता. ह्याला जेवढी विड्थ आहे त्याला आपण ह्या फॉर्मच्या विड्थ नुसार ती विड्थ दिली ना तो बाहेर जाणार. आणि हे रोज आणि कॉल्सचा ह्याच्यात काय आहे, जर तुम्हाला हाईट वाढवायची आहे त्याची तर तुम्हाला रोज वाढवायची. तर 10 आहे तर मी 14 करतो, 40 करतो. चेक करू आपण गेला का. 70 करतो, कमी झाला. ठीक आहे. आणि विड्थ वाढवायची असेल तुम्हाला तर कॉल्सचा उपयोग बाहेर गेला. पण ह्याचा उपयोग शक्यतो कमी करायचा आणि प्रॉपर त्याला आपण हाईट विड्थ देऊन टाकायची टेक्स्ट एरिया. ओके. पण बाय डिफॉल्ट होती तेवढी ठेवून होती. त्यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये 2 ऑप्शन असतात, एक सेव्ह किंवा सबमिट आणि रिसेट करायला. तेव्हा आपण इनपुट टाइप इज इक्वल टू काय आहे तिथे बटन टाकायचं आणि इथे त्याची व्हॅल्यू सेव्ह किंवा सबमिट जे काय टाकायचं. आणि नेक्स्ट अजून एक आहे बटन आपला, त्याची व्हॅल्यू काय आहे आपली इथे रिसेट. क्लिअर टाकलं नाही ना. ठीक आहे. आता मी इथे काय तर नाव आहे, पासवर्ड काय तर टाकला, फिजिक्स 3 सब्जेक्ट यूज केले, पुणे फाईल करत नाही काय त्याला सेव्ह करतो तो जाईल आणि रिसेट केला तर फॉर्म रिसेट होईल. आपल्या काय तर प्रॉपर्टी राहिल्या रिसेट केल्यानंतर निघून जाईल सगळं. त्यावेळेस तुम्ही बूटस्ट्रॅप यूज करताल तो ऑटोमॅटिकच रिसेट होऊन जाईल, कारण तिथं सगळं ते बनवून ठेवलेलं असतं ऑटोमॅटिक. इथे कुणाला काही इथपर्यंत नाही नाही. सर. हा सर, एक क्वेश्चन होता. हा. सिग्नेचरचं कॉलम पण असतं सिग्नेचर साठी. सिग्नेचर हा, स्टुडंट सिग्नेचर किंवा नाही तसं तर अजून काही आहे ना ह्याच्यात. मग तुम्हाला फाईलच अपलोड करावं लागेल, जसं तुम्हाला आपलं तुम्ही यूज करता फाईल्स वगैरे. तुम्ही जे फॉर्म यूज केलं तर त्या फॉर्म मध्येच तिथे तुम्हाला सिग्नेचरचं वगैरे दिलं. ते सिग्नेचर साठी दुसरे टूल्स आहेत ह्याच्यामध्ये नाही, ते आपण बघू नंतर. जर आपण एखादी आला आपलं जर आपण बघतो मी तशी एखादी PhD आहे का बघतो, चेक करतो. तर तिथे असेल यूज तर आपण ते तसा चेक करू, ते वाला यूज करू.
ओके नेक्स्ट कोणा काही नाही ना प्रॉब्लेम. लेबलला जर आपण इथे काय देऊ, तर आपण सर्वच लेबलला जर पॅडिंग दिली 10 पिक्सल तर सर्वांमध्ये ऑटोमॅटिक काय होणार, स्पेस होऊन जाईल ऑटोमॅटिक. एक कॉमन सीएसएस यूज करतो फॉर्म मध्ये. जेवढे पण माझ्याकडे लेबल आहे लेबल आहे त्यांना पॅडिंग देतो. पॅडिंग देऊ का मार्जिन द्यायची, तर काय द्यावं लागेल सांग बरं फास्ट. कोण आहे उत्तर? ऍडिंग बेटर होईल सर. पॅडिंग कारण आपण त्याच्यावर क्लिक पण करणार आहे ना. Yes. इथे क्लिक करणार आहे फॉर्मचा आणि आयडीचा उपयोग करून. नाहीतर अदरवाईज मार्जिनच यूज करतो. मार्जिन आणि पॅडिंग केव्हा यूज केली जाते? मार्जिन बाहेरून देण्यासाठी आणि पॅडिंग मधून देण्यासाठी. हे झाला थोडासा स्पेस. हा काय ठीक आहे, याला एखाद्या याच्यामध्ये रॅप करून तो आत द्यावा लागतो. तर आता मला तुम्ही काय करायचं, सीएसएस ने हा थोडस व्यवस्थित तिथे बटनला कलर व्हाईट द्यायचा इतका आणि त्याला बॅकग्राऊंड कलर वेगळा द्यायचा. त्याला पॅडिंग आतमध्ये द्यायची थोडीशी, साईडनं मार्जिन द्या, थोडस बटन व्यवस्थित बनवा आणि इथले कॉल्स रो काढा आणि त्याला हाईट विड्थ करून हात तुम्ही टेक्स्ट एरिया फिक्स करा. Yes. आणि इथं थोडस वेगवेगळं काहीतरी डिझाईन करण्याचा प्रयत्न करा. थोडस वेगळे फॉर्म, ऑनलाईन फॉर्म बघा आणि त्या फॉर्म अनुसार फॉर्म बनवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, इथे मी सिंपल बनवलेत. याच्यामध्ये आतमध्ये पॅडिंग द्या, थोडीशी बॉर्डर काढा, त्याच्या वगैरे ते जे काही आहेत ते तुम्हाला झालेलं आहे सर्व आता सीएसएस. त्यानुसार आहे थोडासा सिंपल फॉर्म बनवा. आणि मी ते तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, फॉर आणि आयडीचा उपयोग करून जिथे जिथे रेडिओ बटन चेकबॉक्स आहेत तिथे ते उपयोग करायचा. इथे जेंडर वगैरे इथे एक आयडी टाका. इथे फॉर्म मध्ये ज्या फिमेलला जो आयडी टाकलाय तो आयडी इथे यूज करा आणि मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोला फॉर आणि आयडीचा उपयोग करून ज्यावेळेस मी त्या टेक्स्ट वर क्लिक करेल त्यावेळेस तो चेकबॉक्स पण माझा फिल व्हायला पाहिजे. इथे रेडिओ बटन नाही बघा, इथे सॉरी, इथे काय आपला सर्वजण हो होच म्हणतात, कोणी चेक केलं नाही वाटतं, लक्ष नाही कोणाचं. चेकबॉक्स मधून मी रेडिओ बटन टाकले. हा आता चेकबॉक्स. तर ह्याला थोडीशी व्यवस्थित डिझाईन बनवा. ठीक आहे, आलंय का लक्षात सर्वांच्या? हो. Yes, sir. गुड नाईट. तर तुला सीएसएस फाईल दाखवा. सीएसएस मध्ये काय लिहिले मी? 2च तर लाईन लिहिल्यात नाही. ते 2 लाईन.